हॅलो स्टुडंट्स, तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील धडा क्रमांक 11 जंगल डायरी। या धड्याचे लेखक आहेत अतुल धामणकर। प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे आणि तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन देखील केलेलं आहे। म्हणजेच या जंगल डायरी या पाठामध्ये आज आपल्याला लेखकाला जंगलातील प्रवास करताना आलेला थरारक अनुभव, त्याचप्रमाणे त्या अनुभवामध्ये देखील वाघिणीमध्ये जे काही मातृत्व प्रेम दडलं होतं ते आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तारीख 27 मे 1997, वेळ सकाळी 6 ते 9:30, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर। आता बघा, चंद्रपूर हे काय आहे? विदर्भातील एक जिल्हा आहे। आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो। कुठे गेले होते लेखक? कोळसावन विश्रामगृहात। गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले। वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला। समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला म्हणजे अचानक तो थांबला। मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडे बोट रोखलं। नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती। बघा तर मुलांनो, बिबळा म्हणजे कोण? तर वाघाची एक जमात आहे ज्याच्या अंगावर काय असतात? पिवळे पट्टे असतात। त्याची पावलं त्यांना तिथं उमटलेली दिसली। हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभरा आधीच इथून गेला असावा। मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही। अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी काय दिसली? हालचाल जाणवली। मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली। दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल मला स्पष्ट झाली। दुर्बीण डोळ्याला लावल्यावरती ती हालचाल कसली तर तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता। आता मी तुम्हाला म्हटलं बिबळा म्हणजे काय आहे? तर वाघाची एक जात आहे ज्याच्या अंगावर पिवळे पट्टे असतात। आणि तो कुठे बसला होता? तर तेंदूच्या झाडाखाली। तेंदूचं झाड म्हणजे एक वृक्षाचाच प्रकार आहे। त्या झाडाखाली तो बसला होता। पण त्याचा रंग काय झाला होता? आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता। त्याची पाठ आमच्याकडं होती। जर त्याची पाठ नसती तर काय झालं असतं? त्याने हल्ला केला असता। पण त्याची पाठ आमच्याकडं होती, त्यामुळं त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं। पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकाचा पाय काय झाला? एका वाळक्या काठीवर पडला आणि कट असा आवाज झाला। तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं। आता काय झालं? जस्ट लगेच आवाज झाल्या तिखट कानाच्या, म्हणजे इतकी त्यांचं कान एवढे तीक्ष्ण असतात की त्याने काय केलं? आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला। बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो। म्हणजे आता बिबळ्या, मला त्याची पाठ होती म्हटल्यावरती लेखकाला काय झालं असतं? आरामशीर व्यवस्थितपणे जरा बिबळ्याचं निरीक्षण करता आलं असतं। पण काय झालं? वनरक्षकाचा पाय त्या वाळक्या काठीवर पडल्यामुळे काय झाला होता? कट आवाज आल्यामुळे तो बिबळ्या काय झाला होता? तिथून अदृश्य झाला होता। टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं। टोंगे कोण होते? वनरक्षक होते। आम्ही लगेच पुढे निघालो। थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता। तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं। दाट झाल्यासारखं, घनदाट झाल्यासारखं म्हणजेच काय? जास्त जंगल होतं, म्हणजेच काय? भरपूर झाडं तिथे होती, म्हणून जंगल कसं झालं? दाट झाल्यासारखं वाटलं। इथे 2-3 नाले असल्यानं झुडुपांची दाटी जास्तच जाणवते। तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती। त्यामुळं आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं। कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं आणि कालच लेखकाला काय कळालं होतं? की तिथे 4 पिल्लं असलेली वाघीण आहे असं त्यांना कळालं होतं। तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं। प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं। प्रचंड उष्णता असल्यामुळे काय होतं? लेखकाला अंदाज होता की वाघासारखा प्राणी काय करणार? पाण्याच्या आसपासच वावरत असणार। तशातच लहान पिल्लं असल्याने या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं।
पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातच सगळ्यात धोकादायक जनावर. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. म्हणजेच ती पिल्लांसाठी काय करते, तिच्या पाण्याच्या जवळपास तर राहणारच, पण ही इतकी धोकादायक असते. म्हणजे जिला पिल्लं आहेत अशी वाघीण तर काय असते, खूप धोकादायक असते. कारण ही सजग आई असते जी कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. त्याचप्रमाणे त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. म्हणजे लेखकही घाबरले होते. 10-12 पावलंच चाललो असू मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढं जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या पगमार्क्सकडे बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. म्हणजेच काय, त्यांना देखील मांजरीपेक्षा जास्त मोठी पावलं असलेली जे काही पगमार्क्स दिसले त्याच्यातच त्यांना कळालं की हे काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. वाघिणीला जेव्हा पिल्लं होतात तेव्हा ती काय करते, एक सजग आई असते, सतर्क आई असते. त्यामुळे ती पिल्लांपासून जास्त दूर जात नाही. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. इथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका पाचोळा साचून होता. जमिनीवर काय झालेलं, सर्वत्र पालापाचोळा पडलेला होता. त्याचप्रमाणे आता मी पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो आणि त्यापुढे काय झालं, ही वाघीण इथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडं जाणं खूपच सावधगिरीचं झालं. आणि जमिनीवर काय झालं, पानगळीमुळे पडलेला वाळका. पानगळी म्हणजेच काय मुलांनो, तर पानं काय होतात, गळतीला लागतात. नंतर बहर येणार असतो तोपर्यंत सुका पालापाचोळा खाली पडतो. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती. आता सुका पालापाचोळा म्हणजे त्याच्यावर किती जरी अलगद पाय ठेवला तरी आपल्या वजनाने काय होतो, तो पायाचा आवाज, त्या पाचोळ्याचा आवाज येतो. पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल या जाणीवेनेच माझा घसा कोरडा पडला. म्हणजे किती जरी आपल्याला वाघाला, वाघाच्या पिल्लाला पाहण्याची उत्सुकता जरी असली मुलांनो, तरी सुद्धा आपण काय करतो, त्या प्राण्याला घाबरतो. इतरांची अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकाकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत गेलं. जसजसं हळूहळू पुढे जात होते तसं लेखकाचं आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांचं काय झालं, मनावरचं दडपण वाढत गेलं. कुठंतरी झाडाच्या बुंद्या आड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुररत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. म्हणजे इतकी भयान शांतता होती आणि लेखक आणि त्यांचे सहकारी इतक्या प्रचंड प्रमाणात घाबरले होते की काय झालं की पानांची सळसळ देखील त्यांना मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. म्हणजे इतकी प्रचंड भीती वाटली होती की जणू काही कधी वाघीण येईल आणि आपल्यावर हल्ला करेल आणि सगळं इथे संपून जाईल असंच वाटत होतं. आव! अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो, म्हणजे थांबलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिलांना बोलवत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. हा जो आवाज आला तो त्या लेखकाला 1 वर्षापासून जो काही त्यांनी वाघिणीचा अभ्यास केला होता त्याच्यावरनं त्यांना अंदाज आला होता की हा त्या वाघिणीचा आवाज आहे जी आपल्या पिलांना काय करत आहे, बोलवत आहे. मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिलानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. म्हणजे त्या आईने आवाज दिल्याबरोबर त्या वाघाच्या पिल्लांनी काय केलं होतं, जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी मारली होती आणि त्याच्या पाठोपाठ उरलेली 3 पिल्लंही धपाधप पाण्यात उतरली. कारण आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा होता.
वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर, वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यक होतं. आता ते जरी वाघ असला, वाघाची जरी पिल्लं असली तर ती पिल्लं असल्यावर त्यांना इतर जी काही बिबळा, रानकुत्री, नर वाघ आहेत त्यांचं काय होतं, भीती होती, धोका होता. त्यामुळे त्या आईने काय केली होती, वाघिणीने त्यांची तेवढी काळजी घेतली होती. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली, पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. म्हणजे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मुलांनो हे चित्र खूप सुंदर होतं की आई आपल्या मुलांच्या काळजीपोटी की रानकुत्री, नर वाघ, बिबळा अशी जी काय आहेत जंगली प्राणी आहेत त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी वाघिणीने काय केलं होतं, तिच्या पिल्लांना जांभळीच्या झाडात लपून जात होती शिकारीसाठी. पण तिच्या एका आवाजाने ही पिलं काय झाली, तिच्या जवळ आली आणि ती अगदी लहान बाळासारखी आईच्या अंगावर काय करत होती, पाठीवर उडी घेत होती आणि तिथून घसरून ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुररून नापसंती व्यक्त केली. हा प्रसंग कोणी बघितलेला आहे, लेखकाने. पण पिलांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यांच्या आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला होता. कारण आता पिलांची मस्ती का सुरू झाली होती मुलांनो, तर आई आली होती त्यांची. त्यामुळे त्यांना कोणत्याच प्राण्याची भीती नसल्यामुळे ती काय झाली होती, मनसोक्त मजा घेत होती. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती, तर थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच आव असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. त्याचप्रमाणे पुढे बघा, कारण त्यांचं काय चाललं होतं, लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिलांपर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिलांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिने विश्रांती घेतली होती आणि आता ती काय करत होती, पिलांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. या 4 पिलांसोबत स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यकच असतं. त्या कलेत ती चांगली पारंगत होती. वाघिणीनं काय केलं, नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येतायत की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. 2 पिल्लं तर निघाली तिच्या आवाजाने, पण दोघांना खेळण्याच्या नादात भानच नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. लेखकाने काय केलं होतं, आज खूप सुंदर चित्र त्यांना बघायला भेटलं होतं की काय झालं होतं, वाघीण आणि तिच्या मुलांशी जो काही त्यांचा प्रसंग घडला होता, एक वेगळी झलक त्यांना बघायला मिळाली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. म्हणजेच हा अनुभव त्यांना खूप आवडीचा झाला की एक आई आपल्या पिलांसाठी कसं त्यांना म्हणजे त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांना सोडून जाते. त्यानंतर त्यांना सोडून गेल्यानंतर त्यांच्यासाठीच ती शिकारीला गेली होती. आल्यानंतर त्यांना बोलवणं, त्यांच्याशी खेळणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं आणि पुन्हा पोटा पाण्याची सोय करण्यासाठी निघून जाणं, हा काय झाला, एक रोमांचक अनुभव लेखकाला अनुभवायला मिळाला.
कळालं तर मुलांना परत आपण भेटू नेक्स्ट लेसनकडे. थँक्यू.